नमस्कार प्रेक्षकांनो. सावली चिरून सावली मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की फायनली इथे या दोघांचाही प्लॅन म्हणजे स्पेशली सोहमचा प्लॅन आणि म्हणजे स्पेशली या ठिकाणी जगन्नाथ आणि सावली सगळ्यांनी मिळून केलेला प्लॅन पूर्णपणे यशस्वी होताना दिसतोय. भरमटभर या ताराला किडनॅप करून सगळ्यांनी इथे आणलेलं असतं आणि या ठिकाणी एका गपचूप एका नव्या ठिकाणी तिला किडनॅप करून ठेवलेलं असतं. कारण या ठिकाणी सावलीला चांगलं माहीत असतं आपण जर हिला घरी घेऊन आपल्या घरीत लपवलं तर भैरवी कांड करणार ती घरी या ताराला शोधत 100% येणार. म्हणून ती वेगळ्याच एका ठिकाणी या ठिकाणी गपचूप लपवून एका रूममध्ये ठेवताना दिसते आणि तिथे यानंतर तारा खूप खुश होते. फायनली या लग्नाच्या जाचावरून ती सुटलेली असते आणि ती सोहमला खूप थँक्यू बोलते की सोहम आज जे काय झालं नाही फक्त तुझ्यामुळे झालं, थँक्यू सो मच, तू एक प्रकारे माझा जीवच वाचवला. तेव्हा हा बोलतो, या सगळ्या गोष्टी मी नाही केल्या. खरं आभार मानायचे जर असेल ना तर या सावलीची मान. सावलीने सगळा प्लॅन केला, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे हे सगळं शक्य झाले. तेव्हा ती सावलीचे आभार सुद्धा या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसत आहे. परंतु यानंतर आता आपल्याला जावं लागेल असं ही सावली बोलते. कारण तुम्हाला माहिती आहे आता भैरवला कळलं असेल की तारा गायब झाली आणि ती काही करून आपल्या घरी म्हणजेच तिलोत्तमाच्या घरी येऊन राडा घालणार, तमाशा करत. त्याच्यामुळे काही करून आपल्याला त्या आधी पोहोचणं तिथं गरजेचं आहे. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा तारा मला आता जावं लागेल पण तू इथे राहा, काळजी करू नको, तू सेफ आहे. योग्य वेळ आल्यावर मी तुला नक्की भेटायला येईल. आपण लग्न करू असं वचन देऊन तो या ठिकाणी जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि हे सगळे घरी या ठिकाणी जाताना सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे. आणि दुसरीकडे या ठिकाणी तर मला पाहायला मिळेल की घरी या ठिकाणी हे आलेले असतात पण शांत असतात. परंतु या ठिकाणी सारंग वगैरे तिकडेच असतो. त्याला सारंगविषयी या ठिकाणी डाऊट येतो. सारंग शांतच असतो. परंतु या ठिकाणी सारंग सोम वगैरे तिकडे असताना आज ताराची हळद होती ना असं विचारतो. आणि मग हो हळद होती, झाली असेल, आज आहे. मग तुला काय वाईट वाटत नाही का? बरेच तो प्रश्न विचारत असतो. परंतु सोहमचं या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन असतो आणि सावली पण नॉर्मली बोलत असते. त्यानंतर या सारंगला इथे डाऊट असतो. या सावलीचं या ठिकाणी काय चाललंय आणि या सोहमचं त्या तारावर एवढा प्रेम होतं आणि आज तिची हळद होते. परंतु हा ॲक्युरेट नॉर्मल कसा आहे त्याला या ठिकाणी थोडीशी शंका सुद्धा इथे येताना दिसते. परंतु सावली सांभाळून घेताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते. पण तुम्हाला या ठिकाणी आधी पाहायला मिळेल की तारा गायब झाल्यापासून भैरवी प्रचंड रागात असते आणि तुम्हाला पाहायला मिळते ती डायरेक्ट काही कोणत्याही गोष्टीचा न विचार करता ती समजून जाते की हे सगळं कटकारस्थान या ठिकाणी सोहमचंच असू शकतं, त्यांनीच हे केलेलं असेल. आणि मग ती डायरेक्ट घरी येतो. या ठिकाणी गाडीतून उतरला तिलोत्तमा बोंबलतच त्या ठिकाणी येते. तेव्हा तिलोत्तमा थांबवते. बाहेरच आमच्याकडे येण्याची गरज नाही, तू इथं का आली, निघ इथून. हाकलते मला, हाकलते तिला. ती बोलते मला इथे येण्याची हौस नाही पण तुझ्या पोरांनी जे काही केले ना ते माफीच्या लायकीच नाही. तेव्हा काय केलं माझ्या पोरांनी, माझी तारा मंडपातून पळून गेली, गायब झाली आणि तुझ्या पोरांनीच तिला किडनॅप केली, मला माहिती आहे. त्याच्यामुळे बऱ्या बोलणे ताराला बाहेर पाठव, माझ्या इज्जतीचा भाजीपाला झालाय, मी कोणालाही सोडणार नाही, अशी धमकी वगैरे देताना दिसते. तेव्हा ही तेलोत्तमा बोलते, पहिली गोष्ट माझ्या पोराने असं केलं नाही, मी आधीच सांगितलं होतं या सगळ्या गोष्टीत पडायचं नाही, त्यांच्याशी आपला काय संबंध आहे नाही आणि माझं सोहम या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही असं ठणकावून या ठिकाणी सांगताना तिलोत्तमा दिसते. त्याच्यामुळे तुझं जो काही नाटकी आहे, ज्या काही गोष्टी आहे ना ते तुझ्यापाशीच ठेव. तेव्हा ती बोलते नाही मला माहिती आहे सो ही तारा या घरातच आहे आणि मी तिला या घरात शोधणार आणि ती या घरातच मला भेटणार आहे, मला या सगळ्यांची खात्री आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता तिला लपवू शकत नाही, पाठीशी घालू शकत नाही. मी काही करून तुमच्या घराची तलाशी घेऊन तिला शोधणारच आणि ती घरातच आहे मला माहीत आहे असं ते बोलते. त्यानंतर मग या ठिकाणी तिलोत्तमा बोलते, पहिली गोष्ट तुझ्याशी माझा काही संबंध नाही आणि तुमच्या मुलीशी काही संबंध नाही. तुझी पोरगी तुझ्या मनापासून पळून गेली, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आणि बरं झालं तुला असंच पाहिजे. आणि बरंच तिला बोलताना या ठिकाणी दिसते पण माझा पोरगा आणि आमच्या कुटुंबाचा या सगळ्यांशी काहीच संबंध नाही असं ठणकावून या ठिकाणी सांगताना इथे आपल्याला दिसते आणि तिला डायरेक्ट बाहेरच काढते. एंट्री सुद्धा देताना दिसत नाही ती. आणि ह्या सगळा प्रकार झाल्यानंतर सोहम आणि या ठिकाणी सावली बाजल्या तिथंच असतो. आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी
सारंग सुद्धा येतो आणि याच्याविषयी चर्चा वगैरे करत असतो. अचानक ही माणपातून कुठं गायब झाली, काय झाली, बऱ्याच गोष्टी तो विचारताना दिसतो. त्यानंतर शंका येते की हा सोहमचं या तारावर खूप प्रेम आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी जीव द्यायला सुद्धा निघाला होता. चुकून याने तर किडनॅप नाही ना केली. आणि बोलता बोलता तो बोलतो, तुम्ही तर नाही ना या ताराला गायब केलं, त्याच्या किडनॅपिंगमध्ये तुमचा तर हात नाही ना, असं बोलताना या ठिकाणी दिसतो. तेव्हा मात्र या ठिकाणी हे तिघं घाबरताना दिसतो. तेव्हा सोहम बोलतो, नाही नाही, आमचा काय संबंध, आम्ही घरीच होतो, आमचं काही घेणदेण नाहीये, असं तो टाळाटाळ करताना दिसतो. सावली पण बोलते, नाही नाही, आम्हाला काय माहिती नाही, विषय टाळताना या ठिकाणी दिसत. तेव्हा या ठिकाणी बोलतो, नसेल तुमचे सहभाग तर ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु यापुढे तर चुकून सुद्धा तुला ताराचा वगैरे फोन आला ना, तर तू डायरेक्ट आईला सांगायचं की मला ताराचा फोन आला, या सगळ्या गोष्टी अशा अशा आहेत. पण आई जे सांगेल आपल्याला तेच करायचं, आईच्या विरोधात बिलकुल जायचं नाही, असं ठाणकावून सारण सगळ्यांना या ठिकाणी बोलताना इथे आपल्याला दिसतोय. परंतु या नंतर तो निघून जाताना दिसतो. परंतु या ठिकाणी बबलू पण घाबरतो. आता सारंगपासून कशा गोष्टी लपवायच्या, त्याला असं लपवणं खूप चुकीचं आहे. आणि सावलीला पण या ठिकाणी प्रचंड वाईट वाटत असतं, कारण सारंगपासून ती कोणतीच गोष्ट लपवत नाही, परंतु ही गोष्ट ती लपवून ठेवते. कारण सारंगला या गोष्टी कळल्या तर ती तुला तुम्हाला सांगेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सोमही अडचणी येईल. त्याच्यामुळे तिलाही खूप वाईट वाटतं की सॉरी, तुमच्यापासून हे लपवून या ठिकाणी मला गोष्टी करायला लागतात, माझी याची इच्छा बिलकुल नाही करण्याची, अशी बोलते ती. आणि या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे भैरवी प्रचंड डिप्रेशनमध्ये असते, तणावात असते. आणि या ठिकाणी घरी जगन्नाथ असताना त्याची बायको तिला खूप मजा येते. आता खरंच मला खूप मजा येते. ही भैरवी चांगलीच तोंडावर पडली आणि फोन सुद्धा या ठिकाणी तो लावतो तिला की काय त्या भैरवीला. तेव्हा ती बोलते, काय बोल. तेव्हा मला महत्वाचं बोलायचं, मुद्द्याचं बोल, असं ही भैरवी बोलते. काय नाही, तारात मंडपातून पळून गेले असं कळलं, असंच पाहिजे होतं. तर सोहम काय वाईट होतं का त्याशी लग्न करायचं, तर तुम्ही कोणाशी लावून दिला. आणि बरंच तो बरोबर करताना दिसतो. तेव्हा ती चिडून या ठिकाणी फोन ठेवताना या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो जो सावलीला निनावी नावाने फोन करत होता आणि सारंगच्या पासून लांब राहत होता, त्याचं या ठिकाणी त्याच्या रूममध्ये येताना दिसतंय आणि तो बराच खानाखुणा फळावर करताना दिसतोय. परंतु यानंतर मग तेवढंच तुम्हाला पाहायला मिळतं ही अस्मी तिकडं मागून येताना दिसते आणि त्यानंतर समजतं की या सगळ्या मागं ही अस्मीच आहे. आणि त्या चेहऱ्यावरचा मास्क तो बाहेर काढतो आणि बघतो तो एक माणूस असतो आणि तो या अस्मीवर जीवापाड प्रेम करत असतो आणि फक्त या अस्मीसाठी या सगळ्या गोष्टी तो करायला तयार होतो. आणि त्याचं सगळं साध्य झालं तर हे दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. आणि त्याच्यामुळे हा माणूस फक्त अस्मीच्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी करत होता. परंतु त्याला काय माहिती की अस्मी त्याच्या भावनांशी खेळते आणि त्याचा बरोबर फायदा वगैरे आपल्याला या ठिकाणी ते घेताना दिसते. आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलून त्याच्याकडून या ठिकाणी तिला हवं ते सगळं काम करायला सांगते, सावलीला दाखवायला लावते आणि सारंगपासून काही करून लांब राहायचं असे वेळोवेळी धमकी देताना दिसते. आणि नाहीतर सारंगचा जीव धोक्यात येईल, त्याचा जीव संकट येईल, असं काही करू नका धमकीच एक प्रकारे ते दिलेले असते. आणि या ठिकाणी लवकरच लग्न करूया, सगळं साधं झालं असं एक मिठी मारते. तेव्हा ही आसमी हसताना दिसते की हे फक्त माझ्या फायद्यासाठी करते, वेळ आल्यावर तुला सोडून मी या ठिकाणी सारांशी लग्न करणार, असा विचार करते ती. आणि येणारा या ठिकाणी मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे आणि या प्रोमोमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी सावली पण घरात नसते, सोहम वगैरे कुठेच घरात नसतो. सारंगला पण टेन्शन येतं. त्यानंतर या ठिकाणी सोहम कुठं गेला, अचानक गायब झालाय, तारा पण नाहीये तिकडं, गायब झाले ना, ते आहेत कुठं. तेवढंच सावली या ठिकाणी घरी एंट्री मारताना दिसते. आणि त्यानंतर सोहम कुठे आहे म्हणून विचारताना या ठिकाणी दिसते. तेव्हा सोहम भाऊजी या. आणि जेव्हा तू येतो तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा फील होतं मला, आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसताना दिसतोय. मागून सोहम येतो आणि सोहमच्या बाजूला ही तारा असते. या दोघांनीही पळून जाऊन या ठिकाणी लग्न करून घरात ते आलेले असते. आणि त्यांना लग्न झालेलं पाहून तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसतो. ती या सावलीलाच दोष देते आणि बोलते की आधी माझ्या एका मुलाला खाल्लं आणि आता दुसऱ्या मुलाला पण खाल्लं, आमच्या या ठिकाणी कुटुंबाचे पूर्णपणे वाटोळ केलं, असं ती बोलताना या ठिकाणी दिसते. सारंग इथं निशब्द होताना आपल्याला दिसते. दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळते तो मांसवाला माणूस आहे, तो या ठिकाणी सारंगचा जीव तुला वाचवायचा असेल तर त्या रूममध्ये तिथे एका
घटस्फोटाचे या ठिकाणी पेपर ठेवलेले आहेत, तिकडे जा आणि त्या पेपरवर सह्या कर असं धमकवताना या ठिकाणी दिसतंय आणि सारांचा जीव वाचवण्यासाठी ती त्या पेपरवर सह्या करण्याचा विचार करते आणि सह्या केलेल्या त्या नवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात सुद्धा आलेलं आहे आणि ती हे घर सोडताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते. एक कारण आई तर तिलोत्तमा जे काही गोष्टी बोलली ते भेटलं, ते व्हॅलिड कारण आहे. कारण सगळ्यांच्या विरोधात तिने सोहमचं आणि ताराचं या ठिकाणी लग्न लावून दिलेलं असतं आणि ती तुम्हाला पाहण्यामध्ये की ते घर सोडून जाताना या ठिकाणी प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याच्यामुळे आता मालिकेत नक्की येणाऱ्या भागामध्ये नवनवीन अजून काय ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल. त्याच्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि नवनवीन अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर माझ्या या मराठी मालिका लवर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पर्यंत देत राहा.